नमस्कार मंडळी. तर झाली आहे माझी सकाळ. आज पण मी लवकर उठले कारण आज आहे आमच्या पिल्लाचा बड्डे आणि येणार आहेत माझे नवरोबा. त्यांना घ्यायला पण जायचे. घर आवरते. हे बघा बड्डे बॉय कसा झोपला आहे. माझा छोटूसा 7 वर्षांचा होईल आज. आणि आता फ्रेश बाहेर आले. एकच पारिजातकाचं फूल पडलं आहे. हे बघा सकाळी खूप छान वाटते. 6:30 वाजता. पण उठायचा कंटाळा येतो. नयनरम्य दृश्य असतं पण नयन झोपेत असतात माझे. हे आहे पारिजातकाचं झाड. त्याचा सीझन असतो ना तेव्हा खूप छान फुलं पडतात. बसले बाहेर जरा. लगेच उठल्या पण काही करावंसं वाटत नाही. मग थोडंसं म्हटलं बाहेर बसूत. चालायचं तर कंटाळा येतो. संध्याकाळी जाते. सकाळी तर कंटाळाच येतो. मग काही चहा करून घेतला पहिल्या. त्याशिवाय कशी कामं सुरू होणार. म्हटलं चला. आणि आज चहासोबत आहे टोस्ट आणि हे आहे जिरा बटर. काही म्हणतात त्याला, जिरा बटर नाही आहे, ते पाव आहे. असे सुकलेले पाव तर मस्त लागतात ते चहासोबत. मग मी घेतला चहा ओतून आणि म्हटलं चला मस्त जिरा बटर आणि टोस्ट. बाजारात भेटतात ते, खूप टेस्टी असतात. मस्त गरम चहासोबत खाल्ले आणि माझ्या पिल्लाला बड्डे विश करायला गेले. हे बघा फक्त वळवळच करतोय. म्हटलं पहिलं बड्डे विश करते माझ्या पिल्लाला. हॅपी बड्डे. त्याची स्माईल हळूहळू उठत होता. खूप छान वाटलं. अजून माझे पतिदेव आलेले नाही आहे. त्यांना घ्यायला जावं लागेल मला. माझी क्युटी पाई. वाव माझा बच्चा 7 वर्षांचा होणार आज. पतिदेवांना घ्यायला 3 किलोमीटर लांब जावं लागेल हायवेवर. इथं गावामध्ये काही इतक्या लांबून काहीच येत नाही गाडी. मग ते तिथं उतरतात. मग मी घ्यायला जाते. मग त्यानंतर आहे ना कांदा तळून ठेवला कारण आज करायची होती मटण बिर्याणी. पप्पांची वाट बघत होते गाडीसाठी. ते गाडी घेऊन गेलेले. मग ते आले. मी आले इथं हायवेवर. बघा किती ऊन आहे. आणि एकच इथं एक मोठी शाळा आहे. तिथं झाड होतं. मग तिथंच मी उभी राहिले. हा मोठा हायवे, नॅशनल हायवे. आणि मग मी इथं सावलीत गाडी पार्क करून आपली उभी राहिले. खूप वेळ झाला. मी 1 तास वाट बघितली. इतका कंटाळा आला होता. उन्हाच्या झळा लागायच्या. सावली म्हटलं तरी खूप ऊन लागायचं. मग बसले. बस आली की बघायचे उतरले का नाहीच. हे बघा किती ऊन वाढले. इकडे एक बस स्टॉप आहे त्या झाडाच्या मागे. तिथं त्या बस थांबतात. ट्रॅव्हल्स नाशिक मुंबईला जाणाऱ्या तिथं थांबतात. मी इथं थांबले. खूप वेळ झाला. आता कंटाळा आला. इथं